मनसेच्या 6 विजयी उमेदवारांचा शिवतीर्थवर सत्कार, शर्मिला ठाकरेंनी केलं औक्षण। मनसैनिकांना राज ठाकरेंचं आवाहन, अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले आपण नाही, आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण उरतील, राज ठाकरेंचं पत्रातून मनसैनिकांना आवाहन। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहणार, मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल, अमित ठाकरेंचं मतदारांना भावनिक आवाहन। उबाठाच्या विजयी उमेदवारांचा आज मातोश्रीवर सत्कार, 65 नवनिर्वाचित नगरसेवकांचा उद्धव ठाकरे करणार सन्मान। उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार, शिवसेना भवनात घेणार पत्रकार परिषद। मुंबईतील महाविजयानंतर भाजपचं आज पुन्हा सेलिब्रेशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार मुंबईतील नगरसेवकांशी संवाद। शिंदेंच्या मुंबईतील 29 नवनिर्वाचित नगरसेवकांचाही गौरव, नंदनवनवर एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार सत्कार। आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार, जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता, पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौर सोडत काढणार, सूत्रांची माहिती। बारामतीच्या गोविंद बागेत काका पुतण्याची भेट, आगामी झेडपी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। शिंदे जयचंद झाले नसते तर भाजप सत्तेत नसता, प्रत्येक वेळा पैशांचीच सत्ता येते असं काही नाही, संजय राऊतांनी ठणकावलं। आम्हाला सोडून गेलेले 90% नगरसेवक पडले, प्रतिकूल परिस्थितीतही आमचे नगरसेवक निवडून आले, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईत यशानंतर भाजपकडून पोस्टरबाजी, मातोश्रीच्या परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करत डिवचलं। मनसेची चेष्टा, कुटुंब एकत्र, मात्र मनसेचा केवळ 6 जागीच विजय, मनसेचा उपयोग करून घेतला, नाव न घेता संतोष धुरींचा उद्धव ठाकरेंना टोला। उपराजधानीत भाजपनं गड राखला, मात्र गेल्या वेळापेक्षा 8 जागांचं नुकसान, भाजपला बंडखोरांचा फटका बसल्यानं नुकसान। संभाजीनगरात विजयानंतर उमेदवारांना तलवार मिरवली, शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनवाल यांचा आतताईपणा। अकोल्यात भाजप उमेदवार शरद तुरकर यांच्यावर हल्ला, अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला, जीवघेण्या हल्ल्यात तुरकर गंभीर जखमी। शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवले, नाशिकच्या सोमवार पेठेतील घटना, दोन्ही गटांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळही, गुन्हा दाखल। पश्चिम रेल्वेवर आजही 240 लोकल फेऱ्या रद्द, कांदिवली बोरीवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष डॉक। अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये आज भारतासमोर बांगलादेशाचं आव्हान, लय कायम राखण्यावर भारताचा असणार भर। आयसीसीचं पथक बांगलादेशला जाण्याची शक्यता, वर्ल्ड कप T20चा पेच सोडवण्याचा प्रयत्न।